हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आफ्टर अ इयर. ह्या आधी पण मी एक व्हिडिओ बनवलाय, पण तो अजून मी एडिट केला नाहीये. सो दिस विल बी माय फर्स्ट व्हिडिओ इन द एंड ऑफ डिसेंबर. सो येस, एका वर्षानंतर व्हिडिओ बनवते यूट्यूबसाठी. सो मला खूप ऑकवर्ड फील होत आहे. आणि येस, आज गुरुवार आहे, आज स्वामींचा दिवस आहे. आणि आता ना एक जोक झाला. माझी फ्रेंड आहे अक्षता, तिने मला कॉल केला होता. तर ती बोलली की आज तिला सुट्टी आहे. म्हणलं ठीक आहे, मला पण सुट्टी आहे. आणि ती बोलली की ठीक आहे, मी ना तुझ्यासाठी मटर पुलाव घेऊन येते. तर मला मटर पुलावच्या ऐवजी ना मटण पुलाव ऐकायला आलं, जे की मी नॉनव्हेज खात नाही. तर मी म्हणलं काय, मटण पुलाव? बोलली अगं डिअर, आज स्वामींचा दिवस आहे, आज गुरुवार आहे, मटण नाही मटर पुलाव. सो येस, ती माझ्यासाठी मटर पुलाव घेऊन येत आहे. आणि आता मी अजूनपर्यंत चहा नाही पिला. 1 वाजून गेलेत. आज क्रिसमस आहे, सो सगळ्यांना मेरी क्रिसमस. क्रिसमस आहे. सो आधी घर आवरून घेतलं, ब्रश केलं, फेसवॉश केलं आणि मग व्हिडिओ काढायला स्टार्ट केली. तर आहात ह्या मुमेंट पर्यंत आला आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. ओके. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की मी लास्ट 1 इयर पासून युट्यूबवर व्हिडिओ का नव्हती टाकत, मी कुठे होती, काय करत होती, आणि लास्ट 1 इयर मध्ये मी काय काय केलं. तर त्या सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो माझ्यासोबत एंड पर्यंत राहा. ओके. सो आता मी चाय बनवायला घेते. भेटूया आपण चाय पिल्यानंतर. गाणी लावूया लॅपटॉपवर. खूप दिवसापासून लॅपटॉप माझा बंद होता. हा, तर मी काय बोलत होती? In the United States, airports are not places that people feel good. They're crowded. सो मी काय बोलत होती? हे काय आलंय माझ्या फीडवर? अच्छा, मी काय बोलत होती की मी हे बोलत होते की माझा लॅपटॉप खूप दिवसापासून बंद होता, मी त्याला चालू नाही केला. तर मी विचार केला, असे सगळे व्हिडिओ मी बघत राहते, माझ्या फीडमध्ये असे सगळे व्हिडिओ येत राहतात. तर म्हणलं आज गुरुवार आहे, तर सुरुवात आपण स्वामी समर्थांच्या गाण्याने करूया, तारक मंत्राने करूया. समृद्धी शांती. कुठे गेले स्वामींची गाणी? हा, दिस वन. हे असे बरेच आहेत, हे माझे फेवरेट आहेत स्वामींचे तारक मंत्राने आपण सुरुवात करूया आजचा दिवस. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव. पाणी गरम करायला ठेवलंय मी. तर हा, ते भले दुपारचे 1:30 वाजले असतील, पण माझी सुरुवात कधीही गरम पाण्यानेच होते. मी असं ब्लॉग बनवायचं म्हणून नाही, तर गरम पाण्यानेच माझी सुरुवात होते दिवसाची. आणि मग चहा. आधी गरम पाणी आणि मग चहा असेल तरच माझा दिवस चांगला जातो. सो येस, गरम पाणी मी ओतून घेते माझ्यासाठी. बिहाइंड द कॅमेरा, सॉरी, बॅक तर मी तेवढं नाही दाखवू शकत तुम्हाला. चहासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं, त्याच्यातलंच मी थोडं प्यायला काढते आणि मग त्याच पाण्यामध्ये मी चहा बनवते. सो येस, मी तुम्हाला बोलली होते की मी शेअर करेल तुम्हाला की मी कुठे होती, काय केलं. सो येस, आय थिंक 2024 मी माझा जॉब सोडला होता. जस्ट अ मिनिट, मी पाणी घेते. सांडलं पाणी. आज क्रिसमस होतं, तर मी लेट उठली आणि उठून पहिले घर आवरून घेतलं, बिकॉज मला घरात घाण अजिबात आवडत नाही. घाण इन द सेन्स की झाडू मारून घेतलं, जो तो पसारा तिथे ते आवरून ठेवला. या आधी माझ्याकडे ना iPhone 11 होता आणि iPhone 11 पासून मी डायरेक्ट iPhone 17 Pro वर शिफ्ट केलाय. तर ही जी कॅमेरा क्वालिटी आहे खूप सुपर्ब आहे. आणि ह्या 17 Pro मध्ये खूप भारी भारी फीचर्स आहेत जे मला खूप आवडतात. म्हणजे तुम्हाला असं मोबाईल आडवं पकडायची गरज नाहीये, तुम्ही असं व्हर्टिकलच पकडून तुम्ही हॉरिझॉन्टल शूट करता. तर हे बेस्ट फीचर आहे. आणि अजून बरेच फीचर आहेत, ड्युअल कॅमेरा आहे, ड्युअल कॅप्चर आहे. सो येस,
माझ्या नवऱ्याने गरम करून ठेवलं होतं. भरपूर झाला चहा, भरपूर झाला. ठीक आहे, काय नाही, टोस्ट आहेत माझ्याकडे. टोस्ट सोबत मी संपवून टाकेल चहाला. तर माझी चाय सोबतची कॉफी. चहा. हा कप मी डिमार्ट मधून माझ्या नवऱ्यासाठी घेतलाय, त्याचा फेवरेट आहे हा कप. सो मी चहा पिते याच्यामध्ये. आज हा माझा कप आहे. जर माझ्या बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला जे काही गोष्टी दिसत आहेत, गाईज डू इग्नोर दॅट थिंग्स अँड लेट्स फोकस ऑन मी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. सो येस, मी बॅक आली आहे. सो सुरुवात करूया, एका वेगळ्या पद्धतीने सुरुवात करूया. मी माझं म्हणजे आज सुट्टी आहे तर स्वतःला थोडं सेल्फ केअर करून मी माझी स्टोरी तुम्हाला शेअर करेल. ओके, तो फर्स्ट ऑफ ऑल 2024 पासून स्टार्ट करूया. भले आता 25 संपतोय, पण सुरुवात 24 पासून करूया. ओके, सो 2024ला काय झालं, 2023ला मी जॉबला लागली टेस्टिंग फील्डमध्ये, IT मध्ये. आणि मग आफ्टर 1 year मी ती कंपनी सोडली ड्यू टू सम रिझन्स. वर्क कल्चर नाही म्हणू शकत, बिकॉज ऑफ टॉक्सिक पर्सन. अँड देन 2024ला मी जॉब सोडल्यानंतर मी केलं माझं स्वतःचं स्टार्टअप कशाचं करायचं होतं काही समजत नव्हतं, पण मला कपड्यांमध्ये खूप इंटरेस्ट आहे. तो आय थॉट की आपण टी-शर्ट प्रिंटिंगमध्ये काहीतरी करूया, आणि तेव्हा ते ट्रेंडिंगही होतं. सो मी त्याच्यामध्ये स्टार्ट केलं. सॅम्पल शोधले मी, बरंच काय काय केलं. खूप ऑलमोस्ट 3 to 4 months मी त्या स्टार्टअपसाठी फिरले, आणि मग मी माझं स्वतःचा स्टार्टअप केला. स्टार्टअप व्यवस्थित चांगलं छान चालू होतं. बट वन थिंग जी स्टार्टअपमध्ये आहे, जस्ट मिनिट, हे फॉक्सटेलचं हे आहे, सॉरी हे फॉक्सटेलचं काय आहे, स्किन रेडियन्स स्किन रेडियंट मास्क आहे, जे मी घेतलंय आणि खूप छान आहे. 10-15 मिनिट्समध्ये तुम्हाला रिझल्ट्स मिळतात ह्याच्यामध्ये. सो तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही 10 मिनिट्स अप्लाय करून मग वॉश करू शकता फेस. ओके, तर मी काय बोलत होती, मी स्टार्टअप केला. देन मला त्यातून खूप शिकायला मिळालं. मी अजून बंद नाही केलं आहे, अजूनही आहे तो स्टार्टअप चालू. बट फर्स्ट थिंग की सुरुवातीला चांगले सेल्स होत होते. बऱ्याचशा ओळखीच्या लोकांनी ऑर्डर्स टाकले, म्हणजे ऑर्डर्स दिले वगैरे वगैरे वगैरे. पण मी खूप एक्झॉस्ट झाली होती, बिकॉज सगळं प्रिंटिंग, पॅकेजिंग, डिझायनिंग अँड ऑल सगळं मीच करत होती. तर माझ्यावर खूप बर्डन येत होतं. आणि बिझनेस ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये खूप पेशन्स लागतो. परत आणि मेन थिंग मला एक रिअलाइज झालं की त्याच्यामध्ये स्टेबल इन्कम नाही आहे. तुम्ही जर पूर्ण फोकस जर तुमच्या बिझनेसकडे देता आणि तुम्हाला जर सपोर्ट असेल कोणाचा, तुमच्या हजबंडचा, तुमच्या फॅमिलीचा, फक्त बोलायला नाही पण ते कृतीमध्ये म्हणजे ते ॲक्शनमध्ये पण दिसलं पाहिजे. जर सपोर्ट असेल तर वेल अँड गुड, तर तुम्ही खूप अचीव करू शकता. बट सगळं माझ्या एकटीवर बर्डन पडत होतं त्या गोष्टींचा. आणि येस, लास्ट इयर आणि स्टेबल इन्कम नव्हती फर्स्ट ऑफ ऑल, की कधी आहे कधी नाही आहे. जॉबमध्ये कसं आपण 30 days जॉबला गेलो, 1 महिना जॉबला गेलो, आपल्याला पे मिळतं, एक फिक्स सॅलरी असते त्याच्यामध्ये. तर तसं जे बिझनेसमध्ये नाही आहे. ठीक आहे, तर लास्ट इयर 24च्या एंडिंगला मी मनालीला गेली होती. फर्स्ट टाईम मी मनाली, कुलू अँड अमृतसर एक्सप्लोअर केलं. खूप छान एक्सपिरियन्स होता. त्याच्यासोबत
ती ट्रिप झाल्यानंतर आय फेस फायनान्शियल लॉस इन द सेन्स की हां म्हणजे लाखो बोलू शकता तुम्ही की हां आय फेस फायनान्शियल लॉस. आणि त्याच्यानंतर ना मी खूप डिप्रेस झाली होती की यार बिझनेस तर ठीक आहे म्हणजे आहेत ऑर्डर्स येत आहेत नाही येत आहेत आणि ते एक सहन करू शकतो माणूस, बट ह्यूज फायनान्शियल लॉस झाला. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे बिझनेस नव्हता. मी 10 मंथ्स घरी एक्सपेरिमेंट करत होती. आणि सेकंड गोष्ट माझ्याकडे आयफोन 11 तो मी माझ्या हस्बंडला घेऊन दिला होता पण त्याला नको होतं तर मी वापरत होते. आणि त्याच्यामध्ये स्टोरेज फुल झालं होतं. स्टोरेज फुल झाल्यामुळे ना मला काहीच करता येत नव्हतं ना. मला ब्लॉग्स बनवता येत होतं ना मला शूट करता येत होतं. सो येस हे सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि फायनान्शियल लॉस झाल्यानंतर मी खूप डिप्रेस झाली. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता मला अजून म्हणजे मला बिझनेस एक्सपांड करण्यासाठी मला अजून कॉर्पोरेटमध्ये जॉब करायची आवश्यकता आहे. जर मला सस्टेन व्हायचं आहे बिझनेसमध्ये तर मला ॲटलिस्ट 5 to 6 किंवा 3 to 4 इयर्सचा एक्सपिरियन्स कॉर्पोरेटमध्ये घेतलंच पाहिजे. कस्टमरशी कसं डील करायचं, कसं बोलायचं अँड ऑल, कसं एक्सटेंड करायचा बिझनेस. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आय थॉट की मी टेस्टिंगमध्ये परत मी जॉब बघायला सुरुवात केली. कधी जॅनच्या एंडिंगला. त्याच्या आधी खूप कलेशही झाले. आणि इवन जर माझ्यासोबत काही वाईट होतं तर पहिले क्वेश्चन मी स्वामींना करते की का माझ्यासोबत का असं होतं, मी काय केलं, ओके माझ्याकडून काय चुकलं, मी कोणाचं वाईट नाही केलं. तर मी कोणाचं वाईट केलं नाही आणि मी कोणाबद्दल वाईट विचारही करत नाही. बस स्वतःमध्ये राहा, दुसऱ्यांबद्दल कशाला बोलायचं. ओके सो माझं असं आहे. तर ओके कसं हां तर असं आहे. तर तेव्हा ना मी स्वामींशी खूप भांडली की स्वामी तुम्ही माझ्यासोबत असं का करता वगैरे वगैरे. तर माझ्यासोबत का असं होतं म्हणजे माझ्या नशिबात असं आयतं असं भरवणं किंवा आयतं असं घास घेणं नाही ते का, म्हणजे आयुष्यभर मी मेहनतच करत राहावं का. जर मी कुठे पैसे इन्व्हेस्ट केलेत आणि मला त्यातून त्याचं काय बोलतात ते इंटरेस्ट मिळतोय तर तुम्ही आरामात बसून खाऊ शकत नाही का. तर माझं असं होतं. तर मग म्हटलं यार आयुष्यात स्ट्रगलच आहे तर मग काय नाही. तर मी स्वामींशी भांडली स्वामींशी भांडली. आणि मग मी म्हणलं आता बघा आता मी सगळं तुमच्यावर सोडलंय आणि आता मी जॉब बघायला सुरुवात केली. आणि मग डिसेंबरच्या एंडला मी माझा रिझ्युमे अपडेट करून जानेवारीला मी खूप इंटरव्ह्यूज दिले. म्हणजे ऑलमोस्ट 1 महिन्यामध्ये मी खूप इंटरव्ह्यूज दिले लांब मुंबई साईडला, वेस्टर्न साईडला. आणि देन खूप इंटरव्ह्यू दिल्यानंतर ॲज अ फ्रेशर मी जेव्हा कॉर्पोरेटमध्ये जॉईन झाली होती त्या कंपनीमध्ये माझी जायची इच्छा होती. त्या कंपनीमध्ये मला जॉब लागला. त्या कंपनीमध्ये मला जॉब लागला आणि खूप एक्सायटेड होती. अँड द डे आय गॉट दॅट जॉब लिटरली मला माझ्या डोळ्यातून खूप असे अश्रू येत होते की मे बी काहीतरी म्हणजे चांगलं लिहिलं असेल फ्युचरमध्ये म्हणून हे सगळं असं होतं आहे. मी परत मला जॉब लागला. आणि मेन म्हणजे मला फर्स्ट जॉबही लागला होता त्याची जॉईनिंग गुरुवारी होती आणि मला सेकंड जॉब लागला त्याची जॉईनिंगही गुरुवारी होती. सो येस तर गुरुवार. आणि मला सॅलरी जेव्हा पण माझी फर्स्ट सॅलरी जेव्हा पण क्रेडिट झाली ती पण गुरुवारीच झाली. सो येस स्वामी माझ्यासाठी खूप करतात आणि मी ते अनुभवलं आहे. आणि मी लिटरली स्वामींना खूप धन्यवाद केला त्या दिवशी. 30 जानेवारीला मला जॉब लागला. आणि मग माझं क्लायंट लोकेशन फिक्स झालं आणि मी जॉब इन द सेन्स की हां क्लायंट लोकेशनवर काम करणं इतकं इझी नाही आहे. जेव्हा तुम्हाला खूप कमी एक्सपिरियन्स असतो आणि तुमच्यासोबत जे तुमचे कोवर्कर्स असतात त्यांना तुमच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे, जास्त इन द सेन्स 2 इयर्स 3 इयर्स असो 4 इयर्स असो, तर त्यांचा ॲटिट्यूड आणि त्यांचा एक इगो तो वेगळ्याच लेवलचा असतो. सो हे मी कॉर्पोरेटमध्ये अनुभवलं आहे. खूप 3 मंथ्स कंटिन्यू ठाणे टू जोगेश्वरी ट्रॅव्हल करणं इट्स टू डिफिकल्ट. एव्हरीडे असं वाटत होतं की यार कधी हे दिवस संपतील. आणि त्यात मेंटली तुम्ही हे डिस्टर्ब होता, तुम्हाला प्रेशराईज केलं जातं की हा तुमचा परफॉर्मन्स नाही दिसत आहे. जरी तुम्ही कितीही काम केलं तरी तुमच्यासोबत असंच होणार की तुमचा परफॉर्मन्स नाही दिसत आहे. ओके तर हे झालं. ठीक आहे कॉर्पोरेटचं तर दॅट्स फाईन की तुम्ही कॉर्पोरेट. माझं असं आहे की मी थोडी डिस्टर्ब होते जर माझ्यासोबत कोणी हे केलं तर. पण माझं असं आहे की ठीक आहे मी कॉर्पोरेट जे ऑफिस आहे तर मी ऑफिसमध्ये सोडून येते. ओके तर देन मला 30 जानेवारीला आफ्टर माझ्या स्टार्टअप नंतर मला असं क्लिक मला स्टेबल इन्कम पाहिजे. बिकॉज 10 मंथ्सचं माझ्या बिझनेसमधून जे इन्कम येत होतं ते बिझनेसमध्ये जात होतं. एक्स्ट्रा काही इन्कम उरत नव्हतं मला. सो मी त्याच्यानंतर जॉबला लागला. मला एक स्टेबल इन्कम जेव्हा एक मुलगी
जेव्हा एक मुलगी कमवते आणि तिच्या म्हणजे तुम्ही विचार करा 10 मंथ्स जॉब सोडल्याच्या 10 मंथ्स नंतर तुम्ही दुसरीकडे जॉब शोधता आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी सॅलरी क्रेडिट होते म्हणजे जेवढी पण असो तुम्ही आय टीमध्ये असाल तर तुम्ही समजू शकता की 1 इयर 2 इयर 3 इयर्स एक्सपिरियन्सला किती सॅलरी असते डिपेंड ऑन कंपनी टू कंपनी. आणि मी वर्क करते ॲज अ टेस्ट इंजिनियर तर समजून जा. तर जेव्हा तुम्ही ती सॅलरी बघता तर जो आनंद मी नाही शब्दात सांगू शकत. ओके सो जेव्हा पण माझी सॅलरी होते माझ्या फर्स्ट जॉबमधून असो सेकंड जॉबमधून असो की जेव्हा मला सॅलरी क्रेडिट झाली त्या दिवशी मी स्वामींच्या मठात म्हणजे माझं असं असतं की जोपर्यंत मी स्वामींना त्या पैशातून काही म्हणजे देत नाही किंवा मी पेढे नेत नाही, मी स्वामींना पेढे नेते किंवा जलेबी हार वगैरे जे काही असेल ते ठीक आहे मी दाखवत नाही तोपर्यंत ती सॅलरी मी यूज करणार नाही. माझं असं असतं. तर मी जेव्हा पेढे किंवा मी हार वगैरे स्वामींच्या मठात जाऊन स्वामींना भेटते मागण्यासाठी नाही तर थँक्यू बोलण्यासाठी की स्वामी तुम्ही मला खूप दिलं आणि त्याचे आभार मांडण्यासाठी मी स्वामींना मठात भेटायला जाते. तर येस माझं असं असतं. आणि त्याच्यानंतर दिवस गेले मग त्याच्यानंतर हळूहळू आणि जॉबला लागल्यानंतरही मी माझा बिझनेस स्टॉप नाही केला. त्याच्यानंतर मला बल्क ऑर्डर यायला लागले. मला 3-4 बल्क ऑर्डरही आलेत. मी एक ऑर्डर म्हणजे घेते बट आता मी नाही घेत बिकॉज मला त्याच्यानंतर बल्क ऑर्डर यायला लागले. तर बल्क ऑर्डरमधून ठीक आहे मी चांगलं अर्न करू लागले आणि साईड बाय साईड जॉबही होता. जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेले. एप्रिलमध्ये माझ्या नवऱ्याचा बर्थडे होता. तर मग नो फॅन्सी दिस इयर ह्या वर्षी मेन म्हणजे ह्या वर्षी आम्ही आमच्या बर्थडेला ॲनिव्हर्सरीला फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये नाही गेलो, वायफाय खर्च नाही केला. इवन आम्ही सिम्पल बर्थडे सेलिब्रेट केला माझ्या हस्बंडचा. बट एक गोष्ट की जी मी माझ्या सॅलरीमधून इन्व्हेस्ट केली ती म्हणजे गोल्डमध्ये. सो मी माझ्या बर्थडेच्या दिवशी माझ्या हस्बंडला गोल्ड ब्रेसलेट गिफ्ट केलं. म्हणजे मी इन्व्हेस्ट करायला स्टार्ट केली माझी सॅलरी. म्हणजे असं नाही की मी बाहेरचं खाणं सोडूनच दिलं. जर तुम्ही मला सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर फॉलो करता तर तुम्हाला हेच दिसत असेल की ही बाबा ही बाहेरचं खूप खाते, खूप फिरते, असं तसं. तर असं काही नाही आहे. मी बाहेरचं खाणं कंट्रोलही करते आणि जर वेळ आली तर मी बाहेरही जाते. मी असं स्वतःला एकदम माझं मन मारत नाही की अरे कम्प्लिटलीच बंद करूया आपण, असं काही नाही आहे. ठीक आहे. तर मी माझं जे आहे म्हणजे माझं जे ड्रीम्स आहेत जे मला असं वाटतं की करायला पाहिजे, खायला पाहिजे, तर मी त्या गोष्टी करते. मी असं स्वतःला कम्प्लिटली असं कंट्रोलमध्ये नाही ठेवत आणि कुचकेपणा, आगावपणा हे मला करायला नाही आवडत. तर मला असं वाटतं की बाबा मला त्याची गरज आहे आणि मला त्या गोष्टींवर स्पेंड करायला पाहिजे तर मी त्या गोष्टीवर स्पेंड करते. तर येस तर असं करता करता मी माझ्यासाठी लॅपटॉप घेतला. 72,000चा HP लॅपटॉप घेतला. टचस्क्रीनवाला आहे जे तुम्ही बॅकग्राऊंडला बघता, खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर iPhone 11 तर मी घेतलाच होता. ते माझ्या हस्बंडसाठी घेतला होता, माझ्यासाठी नव्हता घेतलेला. पण त्याला नको होता त्याने मला दिला. मग त्याच्यानंतर आम्ही उज्जैनला गेलो. उज्जैनचा प्लॅन केला. उज्जैनचा प्लॅन केला. मग दिवस गेले. आय डोंट नो कसा वर्ष संपला बट वर्ष खूप लॉंग होता आणि खूप स्ट्रगल्सचा होता असं मला वाटते. अँड त्याच्यानंतर दिवाळीला आम्ही डिसाईड केलं की आम्ही घराला कलर करू. हे आमचं स्वतःचं घर नाही आहे. दिस इज अ रेंटेड हाऊस, 1 BHK रेंटेड हाऊस. ओके सो आपण ज्या घरात राहतोय आपल्याला त्या घरात आल्याबरोबर प्रसन्न वाटलं पाहिजे ना की असं हे वाटलं पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे. आणि ऑलमोस्ट आम्ही या घरात 4+ इयर्स आले होते. म्हणजे ज्या दिवशी आमचं लग्न झालं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही इथे शिफ्ट झालो होतो. सो ह्या घरात आम्ही 4 वर्ष झाले राहतोय. रेंटेड आहे. सो तरी आम्ही ह्या घराला कलर केला. आणि मला इंस्टाग्रामवर ना एवढे ॲस्थेटिक व्हिडिओज येतात ना तर मी असं विचार केला की माझं घर पण मला ॲस्थेटिक पाहिजे. म्हणून मी छोट्या गोष्टी ज्या तुम्ही बघत असाल बॅकग्राऊंडला किंवा अजून तुम्ही माझं पूर्ण घर बघितलं नाही आहे. सो आम्ही कलर केलं. दिवाळी सिम्पल सेलिब्रेट केली. ह्या वर्षी आम्ही कुठे बाहेर गेलोही नाही जास्त हे करायला. माझ्या नवऱ्याचा फोन येतोय, थांबा. सो सॉरी गाईज, माझ्या हजबंडचा व्हिडिओ कॉल आला होता. असं माझे येत राहतं ना. तर आता मी माझी नेलपेन रिमूव्ह करते जी खूप दिवसापासून लावली आहे. नेलपेन रिमूव्ह करते. नखं खूप वाढले तर रिमूव्ह केली मी माझी नेलपेंट. आणि हा व्हिडिओ रॉ असेल. ह्याच्यामध्ये मी काही जास्त एडिटिंग वगैरे कट वगैरे नाही करणार आहे. दिस इज मी, जसं मी बोलते, जसं मी आहे
जे काही लोकांना नाही माहीत सोशल मीडियावर आपण चांगलं दाखवतो, आपण चांगलं पोर्ट्रे करतो, आपण फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जातो, तर तेच लोकांना दिसतं की हा बाबा खाते फिते एन्जॉय करते. बट लोकांना त्यामागचं स्ट्रगल नाही दिसत की ही हिच्या लाईफमध्ये किती स्ट्रगल करते, डिप्रेस आहे, काय फेस करावं लागतंय. ओके, तर लोकांना हे नाही दिसत. लोकांना फक्त दिसते की हा बाबा ही एन्जॉय करते, ही चांगल्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाते, खाते पिते, तर लाईफमध्ये काही टेन्शन आहे. हिचा नवरा एकदम फ्री माइंडेड आहे. येस आहे, फ्री माइंडेड आहे. बिकॉज फ्री माइंडेड नवरा असायला बायकोही तशी लागते. आणि फॅमिलीचं नाही बोलू शकत, बट थॉट म्हणजे आपलं जडणघडण जशी होते, आपण ज्या वातावरणात राहतो, तो त्या लोकांची मेंटॅलिटी ही तशी लागते. सो येस, मी त्या बाबतीत लकी आहे. हा, आणि मी सोशल मीडियावर पोस्ट करणं पण कमी केलं. बिकॉज नजर ज्या गोष्टी असतात की आपण सोशल मीडियावर दाखवतो लोकांना, आणि लोक बोलतात की अरे यार हिला काय, नजर लावतात. दो आय हॅव बिलीव्ह इन दिस. ओके, मला आहे विश्वास या सगळ्या गोष्टींवर. येस, धाबा. ही नेलपेंट आहे, मी झुडिओमधून घेतली होती. ही माझी फेवरेट आहे. हीच काढली आणि मी परत हीच लावते बिकॉज क्रिसमस आहे. ह्या कलरची पण आहे माझ्याकडे, ह्या कलरची पण आहे, पण आज क्रिसमस आहे तर थोडं डार्क कलर बेटर वाटेल. ओके, तर हा, लोक जज करतात तुम्हाला. मला काय बोलायचंय, लोक जज करतात तुम्हाला सोशल मीडियावरून की छोटे कपडे घालते, छोटे कपडे घालण्यापासून छोटे कपडे घालते, बाहेर फिरते. तुम्हाला काय करायचंय? बाहेर खाते, नवऱ्याला तर खायला देत नसेल. माझा नवरा खातो. मी माझ्या नवऱ्याला बनवून देते. जर मी नाही बनवून दिलं तर माझे घरचे आहेत बनवून द्यायला माझ्या नवऱ्याला. ओके, सो तुम्ही काळजी करू नका त्या गोष्टींची. मला हे बोलायचं आहे. हा, एका हाताला लावला आता पूर्ण. तर हे सगळं आहे. हा, तर बरेच लोक काय बोलत होते. येस गाईज, जसं सोशल मीडियावर असतं, जसं सोशल मीडियावर आहे तसं नसतं. सो स्टॉप जजिंग पीपल, इवन मी. ओके, तुम्हाला स्ट्रगल नाही दिसत आहे, तुम्हाला फक्त जे मी दाखवण्याचा प्रयत्न करते तेच दिसते, तर त्याच्या मागचे स्ट्रगल नाही दिसत आहे की हाऊ वी सर्वाईव्ह, हाऊ वी अर्न, आम्ही काय काय करतोय. अजून बरीच मोठी मोठी स्वप्न आहेत की स्वतःचं कार असावं, घर असावं. पण ठीक आहे, स्टेप बाय स्टेप. ओके, लग्नाला 4 वर्ष झाली. टुडे आय एम 26 year old. ठीक आहे, मी 26 वर्षाची आहे. आता फॅमिली मागे लागले की अरे तुम्ही बेबी प्लॅनिंग करा. माय गॉड, बेबी प्लॅनिंग म्हणजे मला ते बेबी प्लॅनिंग आणि ते जे एका प्रेग्नेंट बाईचा जे त्रास असतो ते डिलिव्हरीच्या टायमाला, ते आठवूनच माझ्या अंगाला काटे येतात. सो आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर दॅट थिंग. बिकॉज मी अजून समजते की मी 26 yearची आहे. मला अजून भरपूर अचीव करायचं आहे माझ्या लाईफमध्ये. सो मला भरपूर गोष्टी करायच्या आहेत. मला ट्रॅव्हल करायचं आहे, मला एक्सप्लोर करायचं आहे, मला इंटरनॅशनल ट्रिपला जायचं आहे, मला घर घ्यायचं आहे, मला कार घ्यायचं आहे, मला सगळं घ्यायचं आहे. आणि मला असं वाटतं मी सगळ्या गोष्टी परफेक्ट असावं. दिस इज मी. तर आम्ही जास्त बोलले असेल, बट ठीक आहे. हां, अँड रिसेंटली माझ्या iPhone 11 नंतर मला व्हिडिओज बनवता येत नव्हते, तर माझं थॉट होतं की मला iPhone 15 घ्यायचं आहे. iPhone 15 घ्यायचा आहे, हे माझा प्लॅन होता. तेवढा माझा बजेट होता. ठीक आहे, मी माझ्या बजेटनुसार चालवते की मला iPhone 15 घ्यायचा आहे. ओके, तर iPhone 15 घ्यायचा असा विचार केला मी. पण iPhone 15, मग iPhone 16, iPhone 16 Pro, सॉरी, पहिले 15 वरून 15 Pro आणि 16 वरून 16 Pro. तर असं थॉट होतं. मग तेवढा झाला 17. आणि जो माझ्या भावाचा मुलगा आहे, माय नेफ्यू, तर तो जेव्हापासून 17 लॉन्च झालाय त्यापासून तो iPhone 17 Pro घे, iPhone 17 Pro घे, iPhone 17 Pro घे. आणि मी बोलायची बाबा माझं बजेट नाहीये, मी iPhone 15 अफोर्ड करू शकते, माझं 17चं बजेट नाहीये. बट विथ द हेल्प ऑफ माय हजबंड अँड देवाच्या कृपेने iPhone 16 Pro तर नाही, बट मी iPhone 17 Pro घेतला. iPhone 17 म्हणजे लोक आपल्याला जज करतात की अरे iPhone 17 Pro कसं काही अफोर्ड करू शकते,
कसं काय अफोर्ड करू शकते. बट हा मी आयफोन 17 प्रो घेतलाय. काही लोकांना अजून म्हणजे हे मी मॅनिफेस्ट केलं नव्हतं. आयफोन 17 प्रो माझ्या भावाच्या मुलाने मॅनिफेस्ट केलं होतं माझ्यासाठी की आता हे तू घे, आणि त्याचा एवढा बिलीव्ह होता त्या गोष्टींवर. लिटरली ही मॅनिफेस्टेड आणि मी तो घेतला. मला नाही माहित मी कसे घेतला, बट मी तो घेतला. समहाव मी काहीतरी कसं तरी अरेंज करून सगळं बाय कॅशवर मी आयफोन 17 प्रो घेतला. अक्षताचा फोन येतोय, जस्ट वेट. मोर दॅन 15 मिनिट्स झालेत आणि हे ड्राय झालंय आणि माझी नेलपेंटही लावून झाली. एका हाताला झाली, आता एका हाताला मी अक्षताला लावायला सांगणार आहे. ती आली आणि मी तिला खालून बघितलंय वरती येताना. आता ती अक्षता येईल, आता त्याच्या आधी मी तोंड धुवून घेते. पण माझी नेलपेंट पण ओली, मी कसं तोंड धुवू? माझी नेलपेंट खराब होईल. एका हाताने असं करून धुवावं लागेल मला. आली मेरी अरे ये ना, अगं मी युट्यूबची व्हिडिओ शूट करत होती. ओ माय गॉड. हाय कर. हॅलो. ही बघा, मेरी क्रिसमसच्या दिवशी भूत नाही जेवली अजून. तर ती माझ्यासाठी मटर पुलाव घेऊन आलीये. मटर पुलाव, नॉट मटन पुलाव, इट्स मटन. तर मी तोंड धुवून घेते आणि मी येते तुमच्या समोर नॉर्मल. आता ही आली आहे ना, तर मग माझं असंच बोलणं असणार नॉर्मल. तुला काय बोलायचं? तिला लाज वाटते गाईस, तिला लाज वाटते. शरम आली बसली तिकडे जाऊन. मी आई मुंह धोके अभी. या पोरीच्या मोबाईलला ना कधीच चार्जिंग नसतो. तिला किती भारी मोबाईल दिला ना तरी त्या मोबाईलचं चार्जिंग कुठे गेलं? नाही त्याच्यातच आहे. हा, पण ती वायर काढायला लागली. हा, दुसरी वायर आहे त्याची. हा, झाली असेल त्याची चार्जिंग. तर ह्या मुलीने आणलं माझ्यासाठी मटर पुलाव गाईस. आणि आज तिने जेवण बनवलं. आज तिला सुट्टी आहे क्रिसमसची. तर आणि येस, तुम्ही ग्लो बघताय का? तुम्हाला दिसतंय का ग्लो? फॉक्सटेलचं मास्क लावल्यानंतर इन्स्टंट रिफ्रेश फील होतं. सो लेट्स टेस्ट मटर पुलाव. भारी झालाय ग, माझ्यापेक्षा पण भारी. खरंच टेस्ट येतोय. बघा करते, खूप यम्मी आहे. खाऊन घेते आणि मग भेटते तुम्हाला. बाय. अजून व्हिडिओ संपली नाहीये. आत्ताशी अर्धा दिवस झाला, अजून पूर्ण दिवस बघायचंय तुम्हाला आणि मला झेलायचंय. हा पण टाकला झालाय ह्याला थोडे नक आलंय. हा पण टाकलाय हे बघ. मी तर 4 टाकली. मी तर नक वाढले तर असं करून काढते. रिअल स्ट्रगल तेव्हा येतं जेव्हा भांडी घासते, तेव्हा ती तुटून जातात. चालू होता की लोक जज करतात सोशल मीडियावरून की काहीच करू शकते, दिसायला सुंदर आहे, नखरेच करता येतात, तिला काय घरातलं काम येत असेल का? जेवण बघितलं, जेवण बनवून आली मुलगी. जसं दिसतं तसं नसतं. तू पण शिक ना, तू पण चालू कर ना यार. चालू करायचं पण मला समजत नाही. हिला मी लॉकडाऊन पासून बोलते की तू मेकअप खूप छान करते, तू मेकअपचे व्हिडिओज टाक, तू एक्सप्लोर कर स्वतःला आणि दिसायलाही सुंदर आहे. तर ही सोशल मीडियावर काही टाकलं तरी ते फेमस होऊन जाईल असं काही नाहीये. एखाद दुसरं ट्रान्झिशन दिल किंवा मेकअपचे व्हिडिओज वगैरे टाकले तर ती फेमस होऊ शकते. तेवढं आहे तिच्यात टॅलेंट दिख रहा है. नेल पेंट भी अच्छा लगाती हूँ, वो सब अच्छा करती है गाइस. बोलती भी बहुत अच्छा है, बहुत अच्छा बोलती है, बहुत अच्छा. मला याला पण लावायचं पण ठेवावं लागेल. मी मागाशी काय बोलली माहिती का की
या हाताची माझी लावून झाली आणि ह्या हाताची मला आता अक्षता लावून झाली. म्हणजे मी तुला बघितलं खालून असं तू तुझ्या तोंडी येत होती. सो गाईस, मी सवानावरून काहीतरी ऑर्डर केलं होतं. अजून केले पण ते अजून आलं नाही. सध्या फक्त 2 गोष्टी आल्यात, तर त्या 2 गोष्टी मी अक्षताला दाखवते. तर फर्स्ट वन, काय गेस कर काय असेल? नेक पीस नाही. इकडे ना कॅमेरा मध्ये. गेस कर. तो काय गेस तर कवर. फोन कवर केलं मी गेस. हे फोन कवर. हे ओपन करून तर माझा या रेड या नेल पेन सोबत जाणारा कवर. वा भारी आहे. येलो विथ येलो हार्ट. द गोल्डन हार्ट. गोल्डन सॉरी माय बॅड. तर या माझ्या आयफोन 17 प्रो साठी मी सवानावरून हा मस्त फोन केस मागवलाय. गाईज, जर तुम्हाला सिक्रेट सॅन्टामध्ये काही मिळालं नसेल किंवा तुमच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेट होत असेल पण तुमचा ग्रुपच ऑफिसमध्ये नसेल तर बी युअर ओन सॅन्टा. सो आय ऑर्डर दिस फॉर माय सेल्फ 17 प्रो साठी. किती क्यूट आहे ना हा हार्ट. मला खूप आवडला. मला खूप आवडला हा हार्ट. म्हणजे असं फोनवरती बोलेल ओ हार्ट दिसतोय ना. हा, आणि ऑलरेडी अजून एक ह्याला आहे पण तो पिंक कलरचा आहे. तो हा मी 190 ला घेतला. हा कवर सवानावरून. मला माझे नेल पेंट पण मॅच होते. आणि हा जो लावलाय हा थोडा कॉस्टली आहे बट हा मला नाही आवडला, त्याच्यापेक्षा हा भांडला. आणि सेकंड मला फोन केस चांगले. गेस कर हे काय? वन पीस नाही. टॉप नाही. हे काय यार थांब. असं वाटतं ना, असं वाटतं ना गेस करायचं. सांग. ट्राउझर नाही. नाही आयडिया मला. आणते काय स्विमसूट. स्विमसूट एवढं आपलं नशीब कुठे झालं. स्विमसूट इथे जे कपडे घालायला मिळतात, जीन्स आणि जे शॉर्ट्स घालायला मिळतात तेच खूप मोठी गोष्ट आहे. वन पीस नाही. हे वन पीस आहे. हे ना खूप इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग होतं आणि मला हे खूप आवडलं होतं. तर गेस करा. हे वन पीसच झालं ना. अगं नाही स्कर्ट. अच्छा स्कर्ट घातलंय हा मी. सवानवाले एवढे शाळेत ना, एवढे शाळे त्यांनी बघा ते कुठे ठेवलेत आहे. शाळेत सवानवाले. एक साईज छोटी मागवायला पाहिजे होती बिकॉज मी परफेक्ट माझ्या साईजची मागवले. पण जर मी इन केस जर माझा वेट लॉस केला तर मला कसं होईल हे ते पण आहे. पण हा खूप स्वतःला मोटिवेशन दिलं पाहिजे की मी छोटे कपडे मागू म्हणजे कसं मला माहित व्हायचं मला हे झालं पाहिजे. हा मी 26चं रिझोल्युशन घेईल की मी आय होप मी बारीक व्हावं. बट हा जो स्कर्ट आहे तुम्हाला हा इंस्टाग्रामवर एव्हरीवेअर तुम्हाला दिसेल. आणि येस मला हा खूप आवडला. खूप म्हणजे मला हे प्रॉपर असं चांगल्या लोकेशनला वेअर करून जायचंय. तर आणि आता सध्या लॉंगचा ट्रेंड आहे. मी इतकं सवाना खोलून बघते. मला शॉर्ट काहीच आवडत नाहीये ना. त्याच्यात काय शॉर्ट मध्ये चांगले असे क्यूट आउटफिट आहेत. जेवढं पण बघते तेवढे सगळे लॉंग आउटफिट्स. लॉंग पूर्ण सगळं पॅटर्नच आता लॉंग झालाय त्याच्यामध्ये. इव्हन स्कर्ट सुद्धा पण छान आहे. मला आवडलं. आणि हे जे आहे हे जे डिटेलिंग्स आणि हे जे असं खाली हे तुम्हाला दिसतंय हे वालं दिसतं. हो आणि अडकलंय सुद्धा ते. ठीक आहे होतंय असं. हा सो हे जे आहे हे आणि हे पण आता त्यांना तू वेअर केल्यावरतीच समजणार आहे ना. येस वेअर केल्यावर समजेल. मी इंस्टाग्रामवर पोस्ट करेल गाईज. सो हे मला आता घालून दाखव ना. नाही असं दाखव. तुम्हाला काय समजणार आहे की काय घातलं ह्याच्यामध्ये काय समजलं काय घातलं. ती पोस्ट करेल ती नंतरची बात आहे. पण आता एकदा तरी मला असं वाटतं की न्यू इयर किंवा मी आता कुठे व्हिडिओ बनवायला जाईल, कुठे रेस्टॉरंटला जाईल 31st ला वगैरे तर मी तेव्हा हे वेअर करेल. ह्याच्यावरती मी एक ऑलरेडी माझा झुडिओचा लेस टॉप आहे. खूप क्यूट आहे तो. नाही तर मग मी सवानावरून पण एक व्हाईट कलरचा टॉप ऑर्डर केला. तो अजून आला नाही. तो येईल. झाला मी तुम्हाला सवाना हॉल दाखवेन. मला सवाना हॉल तुम्ही घातलं पाहिजे असं पावसा अंगावर नाही नसतं घालायचं. त्याचं हे कुठे गेलं. घालायला पाहिजे होतंच. तर हे मी उद्घाटन करेन. अजून माझ्याकडे खूप छान वन पीस आहेत त्याचं. आणि ना माझी घाणेरडी सवय आहे की मी एक कपडे ना एकदाच घालते आणि त्याच्यानंतर मी घालत नाही. ते तसेच पडून राहतात आणि नंतर मला ते होत नाही बिकॉज मी वेट गेन करते. तर माझ्यापासून वेट गेन केल्यानंतर ते घालू शकत नाहीये. आम्ही अशा कधी नाही झालोय. अशा एकदम होतो लॉकडाऊनच्या टायमाला. आणि ऑलमोस्ट आता लॉकडाऊनला किती 6 इयर्स. मी आता पण बारीक झाली परत. मी ही ना ऑलमोस्ट 6 to 7 पण नाही बोलू शकत. जून जुलै मध्ये खूप बारीक झाली होती. आता परत ती स्वतःवर कंट्रोल नाही करते पण कंट्रोल करायला लागली की भाई ती करून दाखवते. तर
क्यूट आहे. काहीच होत असतं पण हे भारी आहे. शर्ट आहे मग हे घालेल मी आता, म्हणजे संध्याकाळी हे मी दाखवेल. हे मी माझ्या मोबाईलला नवीन कपडे, जसं आपल्याला नवीन कपडे लागतात तसं आपल्या मोबाईलला नवीन कपडे. Oh my god, खूप फालतूची बडबड केली मी आज ना. गाइस किती मस्त आहे ना, तुम्ही मॅरिड आहात, तुम्ही तुमच्याच एरियामध्येच राहता, तुमचे फ्रेंड्स पण तुमच्या एरियामध्येच राहतात, तुमच्यासोबत वाढलेत, आणि मग एक मॅरिड एक अनमॅरिड, किती सुंदर फील होतं. ऑलमोस्ट माझे जेवढे पण फ्रेंड्स आहेत, स्कूल कॉलेज माझे क्लासचे सगळे फ्रेंड्सचे जे माझ्या नेहमी सोबत असतात, ते एकाच एरियामध्ये आम्ही राहतो. टेन्शनच नाही ना कोणाचं काय असेल फंक्शन वगैरे तर आम्हाला जायला इझी आहे. तर येस, परत पॅक करते मी माझ्या गोष्टी. इथे झुंबा लावला आणि ही आता अक्षू इथे झुंबा करणार आहे. झुंबा करणार आहेस तू? आम्ही झुंबा करणार आहे असं ती बोलते. लेट्स सी. हाय गाईज, बॅक. तर आता वाजले 8:30 आणि आम्ही जाणार आहोत धुरंधर मूवी बघायला. सो मी मूवीची तिकीट बुक केली आहे. 10 वाजताचा शो आहे, अजून भरपूर टाइम आहे. तर मी रेडी झाले, बघू बाहेर जाऊ काहीतरी एक्सप्लोर करू. सो मी आता आहे नितीन कंपनीला, आणि नितीन कंपनीला ही सगळी खाऊगल्ली आहे. सो नितीन कंपनीला खाऊगल्ली आहे आणि ही मागे सोसायटी आहे. तर आता आम्ही होतो मोमोज कॉर्नरच्या हातगाडीजवळ, जी नितीन कंपनीला खाऊगल्ली असते तिकडे. आणि तिथून इथला हा ट्रान्झिशन ते तुम्हाला मी नंतर सांगेल ब्लॉगमध्ये की हा ट्रान्झिशन कसा झाला आणि तिथे काय काय झालं ते. तर भेटूया आपण आता. खाऊन पटकन 10 वाजताचा आपला मूवीचा शो आहे, तर त्या शोसाठी चाललो आहे. आणि मग घरी पोचल्यानंतर काय तिथे झालं मग मी ते तुम्हाला नक्की शेअर करेन. बाय. हाय कर माझ्या ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांग. या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा. आपल्याला जायचं आहे 3rd फ्लोअरला आयनॉक्समध्ये. आम्ही आलो आयनॉक्समध्ये कोरम मॉलला. 10चा शो आहे, आम्ही आतमध्ये एंटर केलं आहे. हां, स्क्रीन 1 मध्ये आमची एंट्री आहे, पण अजून चालू नाही झाले, बंद आहे. आम्ही 15 मिनिट्स आधी आलो इथे. आणि मॉलमध्ये बाहेर खूपच गर्दी आहे, म्हणजे खूपच गर्दी आहे. म्हणून आम्ही म्हटलं आतमध्ये येऊन बसावं जरा. म्हणजे माझ्या नवऱ्याला मॉल फिरायचा होता, जो कधी ना मॉलमध्ये फिरणारा त्याला मॉल फिरायचं होतं आणि मला आतमध्ये येऊन बसायचं होतं. जास्त गर्दी बघितली की मला एन्झायटी फील होते. स्माइल काय देतोय, काहीतरी बोल. iPhone 17 Pro मध्ये शूट करायची मजाच वेगळी आहे ना. स्टेबिलिटी बघा काय, स्टेबिलिटी बघा काय स्टेबिलिटी आहे. तर आय लव्ह दिस. मला ह्याचा कॅमेरा आणि ह्याचं व्हिडिओ जे कॅप्चर आहे ते खूप छान आहे. सो आम्ही बसलो असं वेटिंगमध्ये. ते स्क्रीन एरिया 1 अजून चालू नाही झालं. बघू शकता चालू नाही झालं. Under the boughs where the shadows
The wind hums songs at the break of day, whispering pine. गायज रात्रीचे 2 वाजलेत आणि आता आमचा मूवी संपलाय. आम्ही चाललोय घरी. इथे आली ह्याला झोप. आम्ही चाललोय घरी आता. आम्ही बाहेर पडतोय. हा रात्रीचे 2 वाजलेत. आता आम्ही बाहेर पडलोय, घरी जातोय. चला गाईज. हा सकाळी कामाला जायचंय. थँक गॉड उद्या माझं वर्क फ्रॉम होम आहे, सो मला काही टेन्शन नाही आहे. यू नो वॉट, मी फर्स्ट टाईम एवढा लेट नाईट मूवी बघितला. मी कधीच असं 11च्या शोला वगैरे नाही गेली आहे. 7चा वगैरे शो ठीक आहे किंवा 9चा वगैरे शो ठीक आहे, तर वाइंड अप होऊन जातो. बट फर्स्ट टाईम एवढा मी लेट मूवी बघितला आहे. बाप रे, मूवी खूप छान होता. बाय द वे मूवी खूप छान होता. आणि बट असे जे फायटिंगवाले जे सीन आहेत त्या मूवीमध्ये खूप डेंजर आहेत. मी अशी मूवी नाही बघत, मला भीती वाटते. सो येस, खूप छान मूवी होता. मस्ट वॉच, नक्की बघायला पाहिजे. आता मी ते आता ना पूर्ण रात्रीचे 2 वाजले आणि कोणच नाही आहे. ते कोणच नाही आहे, पूर्ण खाली आहे. आणि आता मला इथे फोटो काढायचा आहे. मला इथे फोटो काढायचा होता. बॅक टू होम. फोटो नाही काढते, व्हिडिओ काढते. जेव्हा असं तर खूप बडबड चालू असते. मग असं बोल ना, असं नसते. चायनीज घेऊन आलो येताना, मला भूक लागली होती. हे नव्हतं दाखवायचं. मग त्याला भूक लागली, मी नाही खाणार आहे. तो खाणार आहे, तो. मी नाही खाणार आहे. बाय. आणि हा गाईज, मगाशी मी काय झालं आमच्यासोबत जेव्हा आम्ही बाहेर खायला गेलेलो, तर ते मी रीलमध्ये टाकेल किंवा मी त्यासाठी वेगळी व्हिडिओसुद्धा करेल. एकाच ब्लॉगमध्ये सगळं मांडू नाही शकत किंवा सगळं बोलू नाही शकत. ब्लॉग खूप मोठा जाईल. म्हणून ती जी गोष्ट आहे जी आमच्यासोबत घडली आज, तर मी ती त्यासाठी वेगळा ब्लॉग करेल किंवा त्याच्यासाठी रील बनवेल. तर येस, नक्की बघा. आणि जर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.